आवर्जून उपस्थित असलेले सर्वांचे लाडके छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करतो। त्यानंतर त्यांचे सहकारी आणि आमचे फारच जुने मित्र सुनील तात्या काटकर, त्याचबरोबर कुलदीप अण्णा आणि मसूर 27 गावातून आलेले सर्व ग्रामस्थ, मतदार बंधू, भगिनी, माता आणि माझे पत्रकार मित्र, आजचा संवाद मेळावा हा एक निमित्त आहे। ज्या पद्धतीनं आम्ही महाराज साहेबांच्या प्रचारासाठी कुलदीप अण्णांच्या माध्यमातून अगदी बेंगरी सारख्या मतदारसंघात फिरलो, त्याच कुलदीप अण्णांनी विधानसभेच्या काळामध्ये भाजपचे आपले उमेदवार मनोज दादा यांच्या प्रचारासोबत पायाला भिंगरी बांधली। थोडस त्यांची ही इच्छा होती त्यावेळेला, पण महाराज साहेबांच्या शब्दावर त्यांनी मान देऊन आपली उमेदवारी पाठीमागे घेऊन मनोज दादांना जाहीर पाठिंबा दिला। आणि आज आपल्या या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं इच्छुकांच्या यादीमध्ये अग्रक्रमानं सगळ्यात पहिलं नाव जर आपल्या मतदारसंघामध्ये येत असेल तर ते कुलदीप अण्णांचं येत आहे। हे समोर असलेल्या उपस्थित जनसमुदायाच्या साक्षीने मी सांगतो। एक सर्वसामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून, कष्टकरी कुटुंबातून जन्माला आलेला एक युवक आपल्या स्वतःच्या कौशल्यानं इतक्या मोठ्या पद्धतीनं संघटन करतो आणि ह्या संघटनेच्या पाठीमागं त्यांच्या डोक्यावर छत्रपतींचा हात, सुनील तात्यांची साथ, मला पूर्ण खात्री येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये कुलदीप अण्णा हे भाजपच्या तिकिटावर उभे राहून निवडून येतील। आणि मी महाराज साहेबांना विनंती करतो की माझ्या मसूर गावाच्या वतीनं करतो, आजूबाजूच्या गावातून आलेल्या प्रत्येक सरपंच, उपसरपंच यांच्या वतीनं मी विनंती करतो की एक समविचारी, प्रत्येक गोष्टीत सर्वसामान्यांना बरोबर घेऊन वाटचाल करणारा एक संवेदनशील नेता म्हणून या मसूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुलदीप अण्णा हे नाव उदयास आलेलं आहे। महाराज साहेब, तात्यासाहेब, आमची फक्त कळकळीची विनंती आहे, कुलदीप अण्णांना फक्त पक्षाचं तिकीट द्या, निवडून आणायची जबाबदारी ह्या सगळ्यांच्यावर आहे। लाडक्या बहिणीच घेतील काय झालं त्यात, तसं बघायला गेलं तर आपण म्हणतो ना की इथं एक विरोधाभास दिसतो। हे महिला वर्ग जो आहे तो फक्त आपल्या लाडक्या भावाला आणि आपल्या लाडक्या मुलाला आशीर्वाद द्यायला आलेला आहे। आणि आमच्या तरुणाईची फौज तर नेहमीच कुलदीप अण्णांच्या मागे आहे, इथून पुढच्या काळात ही राहणार। महाराजांचे विचार कराड उत्तर मतदारसंघात पूर्णपणे जोपासले जाणार याची खात्री ग्वाही देतो। परत एकदा कुलदीप अण्णांना निवडून आणायची जबाबदारी ही आम्ही स्वतः घेतो, एवढाच विश्वास देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। मला बोलताना मोठा अभिमान होतो। अण्णांच्या बद्दल सांगायचं झालं तर अण्णांनी पाठीमाग वारकऱ्यांचा सन्मान सोहळा केला। त्या सन्मान सोहळ्याबरोबर महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी होम मिनिस्टरचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी केला। त्यावेळेला मी ज्या वारकऱ्याचा अण्णांनी सन्मान सोहळा केला
सन्मानानं त्या वारकऱ्याकरता ज्ञानेश्वरी ग्रंथ, उपर्ण आणि टोपी आणि सन्मान चिन्ह असा सन्मान सोहळा वारकऱ्याचा अण्णांनी मोठ्या थाटामाटाने केला. अजून या भागामध्ये आपला या वारकऱ्याचा सन्मान सोहळा अजूनही कुणी केलेला नाही. तो सन्मान सोहळा प्रथमतः अण्णांनी या ठिकाणी केला. मला बोलताना मोठा अभिमान होतोय की आपण ज्या गावच्या मातीत उभा राहून मी बोलत आहे. मला अभिमान वाटतो, कारण आज आपण ज्या माणसासाठी एकत्र आलो, तो नेता कुठला बाहेरून आलेला नाही, तो याच मातीतला आहे, आपल्या सुखदुःखातला आहे, आपल्या घरातला आहे. तो नेता म्हणजे कुलदीप अण्णा क्षीरसागर. अण्णांनी कधी मोठी भाषणं केली नाही, पण कामाच्या बद्दल जर का विचार करायचं झालं, परवाच आमच्या गावामध्ये भेट देण्याकरता आले, त्यावेळेला अण्णांनी मोठ्याने सांगितलं की माझा पिंडच म्हणले कामा करताय, मला दुसरं कोणतं व्यसन नाही, पण कामाचं व्यसन आहे. की अण्णांनी मोठ्या आनंदाने आम्हाला सांगितलं. मग कोणताही प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, किंवा शेतकऱ्यांचं दुःख असो, जिल्ह्याचा 27 गावाचा जर का विकास करायचा असेल तर हे अण्णा आपल्या करता या संतांच्या रूपाने या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. आणि आपल्या या 27 गावाचा जर का आपल्याला विकास करायचा असेल तर आपण बहुसंख्य स्थितीनं अण्णांना आपलं सहकार्य करायचं आहे. अण्णांना मी आपल्याला शब्द देतो, अण्णा तुम्हाला, की आमच्या हनबरवाडी गावातून नाही म्हटलं तर 70% मतदान हे तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा अण्णांना आमचा शब्द आहे आणि हे वचन आहे. एवढं मसूर जिल्हा परिषद गटासाठी सातारा जिल्ह्याचे खासदार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांचा एक कट्टर मावळा म्हणून जे आपल्या मसूर जिल्हा परिषदेमध्ये काम करतायत, आपल्या अण्णाच्या या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिला तसेच सर्व युवक शेतकरी बांधव यांचे प्रथमतः आम्ही स्वागत करतो. तसेच या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण, सन्माननीय नवीन जगदाळे, सन्माननीय सुमित शहा, विविध गावचे चेअरमन, सोसायटीचे चेअरमन, उपचेअरमन, तसेच सरपंच, उपसरपंच, अण्णांनी आपल्या कामाच्या माध्यमातून पूर्णतः मसूर जिल्हा परिषद गट पूर्णतः बांधलेला आहे. आपण आज पाहायला गेलो तर छत्रपती उदयनराजे भोसले असतील, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील व आपले जलनायक आमदार मनोजदादा घोरपडे असतील, यांच्या माध्यमातून आज मसूर जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाचा महामेरू पुजला जात आहे. आणि आपण पाहायला गेलो तर आज धनगरवाडी हनबरवाडी योजनेसारखा मोठा मसूर पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न आज मनोजदादा घोरपडेंनी हातात घेऊन आमच्या मसूर पूर्व भागातील बांधाला पाणी आणून सोडलेलं आहे. मसूर पूर्व भागातील सर्व गावाच्या वतीनं, सर्व शेतकऱ्याच्या वतीनं संपूर्ण ताकदीनं आम्ही सन्माननीय कुलदीप अण्णा क्षीरसागर यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करीत आहोत. तसेच गायकवाडवाडी ग्रामपंचायत असेल, पाडळे असेल, गायकवाडवाडी असेल, गोसावाडी असेल, पानगुडवाडी असेल, मसूर जिल्हा परिषदेमधील एकही गाव शिल्लक नाही जिथं छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून गाव ते गाव रस्त्याचं काम केलेलं आहे. म्हणून या आपल्या युवा नेत्याला आज मसूर जिल्हा परिषद गटामधून भरघोस प्रतिसाद देऊन आपल्याला त्यांना प्रतिसादच नुसता द्यायचा नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे नेतृत्व उभं करायचे आहे.
म्हणून मी माझ्या गावच्या वतीनं तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाच्या वतीनं संपूर्ण त्यांना पाठिंबा जाहीर करीत आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठ आणि जमलेले आपण सर्व भाजपचे आणि अण्णांचे समर्थक अखंड महाराष्ट्राचे सरदार छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि त्यांचे 13वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले राजे यांना देखील मानाचा मुजरा करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज आपल्या मसूर भागामध्ये जर युवा नेतृत्व जर घडत असेल आणि या युवा नेतृत्वाला आपण साथ देण्यासाठी आज येथे जमलेलो आहोत. कुलदीप अण्णांच्या माध्यमातून विकासाची कामं चिखली गावामध्ये असतील किंवा मसूर भागामध्ये असतील होत आलेली आहेत आणि कुलदीप अण्णांच्या या कामांना किंवा समाज कार्याला आपण साथ द्यायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण कार्य केलं पाहिजे. आज आपण समाजामध्ये पाहत आहोत प्रत्येक ठिकाणी भाजपचा झेंडा लागलेला आहे आणि आपल्या कमळ या चिन्हावर प्रत्येक ठिकाणी आपल्याला सरकार निवडून येत आहे किंवा मुंबई महापालिकेचा कालचा तुम्ही निकाल बघितला तरी देखील आज भाजपच्या विकासाला मतदान करण्याचं लोकांचं ध्येय आहे. या माध्यमातून आपल्याला देखील कुलदीप अण्णांना उमेदवारी मिळवून द्यायची आहे आणि उद्याच्या 5 तारखेच्या निवडणुकीच्या दिवशी आपल्याला कुलदीप अण्णांना मतदान करायचं आहे. पायाभूत सुविधा असतील किंवा भागातील विकास कार्य असेल अशा पद्धतीचे कार्य आपल्याला घडवणे आणि कार्य करून घेणे यासाठी आपल्याला कुलदीप अण्णांना निवडून द्यायचं आहे. 6 तारखेचा गुलाल कुलदीप अण्णांचाच असेल एवढंच सांगतो आणि आपले रजा घेतो. धन्यवाद. आज मसूर जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्या प्रसंगी संवाद मेळाव्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र राजेंद्र चव्हाण, नवीन जगदाळे, आमचे शिवसेनेचे अतुल शहा, तसेच मंदार आपळे व सर्व कुलदीप अण्णा यांच्यावर प्रेम करणारी सर्व मित्रमंडळी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बंधू आणि भगिनींनो, आज आपण कुलदीप अण्णांनी भरवलेल्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. याबद्दल प्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच कुलदीप अण्णा यांच्याविषयी सांगायचं म्हणलं तर गेली 10 वर्षे छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून मसूर जिल्हा परिषद गटात ते अनेक विकास कामे चांगल्या पद्धतीने आणत आहेत व त्यांना जनसामान्यांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मी 3 वर्षापूर्वी आलो. भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की सामान्य कार्यकर्त्याला एका उंचीवर नेऊन ठेवणारा पक्ष आहे. याचंच उदाहरण म्हणजे आपल्या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा आणि मी पण त्यांच्या समाजातला आहे. बूथ लेवलला काम चालू केलेलं त्यांनी. आज ते भारत देशाच्या गृहमंत्रीपदी आहेत. आज ते नरेंद्र मोदी यांना खांद्याला खांदा लावून काम करतायत. मला एवढंच सांगायचंय, भारतीय जनता पार्टीमध्ये मी 2 ते 3 वर्षापूर्वी आलो. मला पहिल्यांदा किसान मोर्चाचं पद मिळालं. त्यानंतर माझ्याकडे आता व्यापारी आघाडीचं पद आहे. मी लोकसभेला बूथ टाकला. छत्रपती उदयनराजे यांना माझ्या बूथवरून सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे 54 मताचं लीड दिलं व मसूर मधून कधी नाही ती हायएस्ट छत्रपती उदयन महाराजांना 707 मताचं लीड हे मसूर मधून गेलेलं आहे. तसेच माननीय मनोजदादा घोरपडे यांना सुद्धा आम्ही बूथ लेवलला काम करून माझ्या बूथ मधून 94 मताचं लीड व मसूर मधून 1334 मताचं लीड हे आम्ही मनोजदादा घोरपडेंना दिलेलं आहे. मला एवढंच सांगायचंय, कुलदीप अण्णांचं काम चांगलं आहे. त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहा एवढेच मी आपल्याला विनंती करतो. आज आपण सन्मान सोहळ्यासाठी आलोय. इथं कुलदीप अण्णांचा सन्मान सोहळा आहे त्यासाठी आलोय. तरी आपल्या सर्वांना माझा नमस्कार आहे. आज कुलदीप अण्णांनी आपला विचार केला, आपल्याला तीर्थयात्रा दाखवल्या, सन्मान सोहळा, भाविक भक्तांचा सन्मान सोहळा केला. त्यामुळे आपण पण कुलदीप अण्णांना असं सहकार्य करून त्यांना आपण सर्वांनी एकत्र येऊन सपोर्ट करूया ही माझी सर्वांना विनंती आहे. तरी आपण
काय म्हणतात का नाही, कुलदीप अण्णा आगे बढो, हम तुम्हारे साथ है, या पद्धतीनं आपण कुलदीप अण्णांना आपण साथ करूया आणि बहुमतानं त्यांच्या पाठीशी सर्व स्त्री पुरुष महिलांनी सगळ्यांनी आपला विचार त्यांनी केला तसाच आपण त्यांचा करून सगळ्यांनी आपण त्यांना एकत्र येऊन सपोर्ट करू. आज आपण या ठिकाणी कुलदीप अण्णा यांच्या सन्मान सोहळ्यासाठी आलो आहे. आपले नेते कुलदीप अण्णा असे आहेत, राज्यात राजकारण त्यांच्या सत्तेत नाही तर सेवेत साधन विकास म्हणून फक्त कागदावरची योजना नाही तर बदल आणि ते बदल घडवणारे ताकद म्हणजे आपल्या कुलदीप अण्णा आहेत. तरी त्यांची ताकद आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांची ताकद सगळ्यांनी सपोर्ट करून देऊया. एवढं बोलून माझे भाषण संपवते. आमच्या गोलपवाडी गावच्या वतीनं एक नम्र मागणी करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे की आज या ठिकाणी मसूर जिल्हा परिषद गटासाठी माननीय श्री कुलदीपांना क्षीरसागर यांना उमेदवारी मिळावी अशी आमच्या गोलपवाडी गावची ठाम इच्छा आहे. कुलदीपांना क्षीरसागर हे सामाजिक बांधिलकी जपणारे विविध गावातील प्रश्नांची जाण असणारे, प्रत्येक गावात मोठा मित्र परिवार असणारे आणि प्रत्येक घराघरात पोचलेलं हे नेतृत्व आहे. म्हणून या नेतृत्वाला आपण उभारी देण्याचं काम मसूर जिल्हा परिषद गटाने केलं पाहिजे. मसूर जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचा विकास आणि मसूर परिसराचा विकास करण्याची धमक त्यांच्या अंगी आहे. म्हणूनच आम्ही या सर्व बाबींचा विचार करून आमच्या गोलपवाडी गावच्या वतीनं आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करत आहे. आणि आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आपल्या कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे यांना आम्ही या ठिकाणी नम्र विनंती करणार आहोत की आपण आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून श्री कुलदीपांना क्षीरसागर यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी हीच आमच्या गोलपवाडी गावच्या वतीनं नम्र विनंती. मी निगडी गावातून प्रत्येक संवादासाठी हजर असतो आणि कुलदीप अण्णांच्या या उमेदवारीसाठी इतका मोठा जनसमुदाय पाहून मला असं वाटतं की माननीय खासदार उदयनराजे भोसले आणि मनोजदादा त्यांच्या उमेदवारीला प्राधान्य देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. प्राधान्य देत असताना माणसाचं पाठीमागचं कर्तृत्व कसं असावं याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे कुलदीपांना क्षीरसागर यांनी गत 10 वर्षामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आणि आज हा जनसमुदाय म्हणजे एक पदाधिकारी प्रशासनाला राबवणारा असावा असं एक मी आवर्जून सांगू इच्छितो की कुठल्याही पदाधिकाऱ्याला प्रशासनाला राबवण्याची एक जी छबी असते ती कुलदीप अण्णांच्या मध्ये बऱ्यापैकी असल्यामुळं त्यांनी आपल्या विभागामध्ये छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या माध्यमातून आपली कामाचा ठसा उमटवला आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी ते एक चांगले संघटक आहे. नेता संघटक असला की लोकांना त्रास होत नाही. आज माझा माता भगिनी किंवा आमच्या लाडक्या बहिणी यांच्यासाठी सुद्धा त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि अशा विविध कामातून कुलदीप अण्णांनी आपलं कार्य कसं असावं याची एक वेगळी झलक दाखवलेली आहे. आणि त्या झलकमुळं सर्वसामान्य माणसांच्या ज्या नजरा आहेत त्या कुलदीप अण्णांच्या उमेदवारीकडे लागलेल्या आहेत. तरी मीही माझ्या निगडी गावच्या वतीनं आणि पंचक्रोशीतील सर्वसामान्यांच्या वतीनं कुलदीप अण्णा क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात यावी आणि ती मिळेल अशी अपेक्षा करतो.